उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्याचा दौरा सध्या सुरू आहे। तर अजित पवार पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पाहणी देखील करणार आहे। तर सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन देखील अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर अजित पवारांच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सकाळीच अजितदादा विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आता अजित पवार सकाळीच आढावा देखील घेत आहेत। सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन देखील अजित पवारांच्या हस्ते पार पडणार आहे। तरी थेट लाईव्ह दृश्य पुण्यातली आपण पाहतोय। अजित पवार पुण्यातील हडपसर भागामध्ये मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेत आहेत। तर अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करतानाची दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सध्या पुण्याचा दौरा सुरू आहे आणि याच दौऱ्याच्या निमित्ताने ते अनेक विकास कामांची पाहणी देखील करत आहेत। तर पुण्यामध्ये अजित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतानाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर यानंतर सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन देखील अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून लाईव्ह आपण पाहतोय। सकाळीच ते विविध विकास कामांचा आढावा देखील घेत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा देखील करताना दिसतात।